श्री स्वामी समर्थ. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. आश्विन कृत त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ म्हणजे आयुचे म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरलेले आहे. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना केली जाते. तर या दिवशी धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीचे पूजन कसे करावे व पूजा मांडणी कशी करावी हे आपण पाहूया. धनत्रयोदशी दिवशी धनत्रयोदशीची पूजा मांडताना पूजेचे साहित्य काय लागते ते पाहूयात. धन्वंतरीचा फोटो, आयुर्वेदिक औषधे, पूजेचे ताट, पंचामृत, धने, गूळ, कापूर, हळदी कुंकू, अक्षता, झेंडूची फुले, लाह्या, बत्ताशे प्रसाद म्हणून वापरावा. सर्वांची पंचोपचार पूजा करावी. व्यापारी लोक धनतेरस मोठ्या प्रमाणात साजरी करतात. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राची एक माळ जप करावा. धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीचे ध्यानमंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करावे. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुष्य, आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. तर या दिवशीच धनत्रयोदशी दिवशी यम दीपदान दिले जाते. तर धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीचे पूजन नक्की करा व तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.